नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 22 नोव्हेंबर रोजीचा करंट अफेअर्स जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही सिरीज पोहोचवायला विसरू नका. त्याचबरोबर जे टेस्ट क्वेश्चन मी तुम्हाला डेली देतो तर त्याचा आन्सर सुद्धा करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा मित्रांनो, आपल्याकडे कंबाईन यशवंत बॅच आहे. जवळपास 350 ते 400 मुलांनी यामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. या बॅचची फी जी आहे ती या महिन्यापर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत 999 रुपये राहणार आहे. त्यानंतर मात्र या बॅचची फी जी आहे ती 1999 होणार आहे. तर ही जी बॅच आहे ती या महिन्यापर्यंत डिस्काउंटेड प्राइस पर्यंत सगळ्यांना उपलब्ध राहील. आपण 200 मुलांसाठीच इथे डिस्काउंट ठेवलं होतं, पण नंतर आम्ही बऱ्यापैकी मुलांना जे आहे ती डिस्काउंटेड प्राइस मध्ये ही बॅच उपलब्ध करून दिली. पण आता यानंतर उपलब्ध करून देता येणार नाही. 1 डिसेंबर पासून या बॅचची फी 1999 रुपये होऊन जाईल. त्याचबरोबर कंबाईन आणि राज्यसेवेसाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज सुद्धा आहे. या टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. राज्यसेवेसाठीची रिव्हिजन विजयश्री बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर कंबाईन आणि राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅचेस आहे, या मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर BMCची ॲक्टची बॅच, मुंबई GKची बॅच आणि BMC साठी निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक यासाठी सेपरेट बॅच जॉईन करण्यापेक्षा एकाच बॅचमध्ये आम्ही ॲक्टचे पण लेक्चर आणि त्याचबरोबर GKचे पण लेक्चर, इंग्रजी मराठी व्याकरणाचे पण लेक्चर आणि सामान्यांचे पण लेक्चर उपलब्ध करून दिलेले आहे, ते तुम्ही करू शकता. त्याचबरोबर सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच आहे मित्रांनो. त्याचबरोबर रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी एक स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयाच्या रिव्हिजन नोट्स आपण बनवलेले आहे, या तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये मिळतील. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर लेक्चरच्या PDF मिळेल. या लेक्चरची PDF तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा उपलब्ध होऊन जाईल आणि त्याचबरोबर इंस्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स मिळेल. मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या सेशनला. आज आपण 22 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. यामध्ये मित्रांनो 4 ते 5 क्वेश्चन असे आहे की जे आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जातील. बघा, पहिलाच अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन. नोव्हेंबर 2024 मध्ये नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च सन्मान ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर याने सन्मानित करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, नायजेरियाचे जे काही राष्ट्रपती आहे अहमद टिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार दिलेला आहे. बघा मित्रांनो, असा पुरस्कार नायजरने आतापर्यंत फक्त एका व्यक्तीला दिला होता, त्या होत्या राणी एलिझाबेथ. असे नरेंद्र मोदी दुसरे विदेशी व्यक्ती बनलेले आहे हा पुरस्कार मिळवणारे. म्हणजे किती मोठी बाब आहे. बघा की त्यांनी आतापर्यंत फक्त राणी एलिझाबेथला हा पुरस्कार 1969 मध्ये दिला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे किती मोठी बाब आहे. जवळपास 55 वर्षानंतर एका दुसऱ्या देशाच्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. दुसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अगेन. बघा, 73व्या मिस युनिव्हर्स 2024 चा किताब जो आहे तो कोणी जिंकला? तर बघा मित्रांनो, 73व्या मिस युनिव्हर्स म्हणलेले आहे विक्टोरिया केयर थेल्विक. विक्टोरिया केयर थेल्विक. आता यामध्ये महत्वाची बाब काय आहे ही लक्षात घ्या. यामध्ये महत्वाची बाब ही आहे की डेन्मार्कच्या पहिली महिला आहे या विक्टोरिया, की ज्यांनी डेन्मार्कला मिस युनिव्हर्सचा किताब जो आहे तो जिंकून दिलेला आहे. मित्रांनो, मग मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो की भारताच्या कोणत्या महिलांना मिस युनिव्हर्स किताब मिळालेला आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर विक्टोरिया केयर थिल्विक यांना डेन्मार्कच्या आहे मूळच्या आणि यांना 73वा, आता आवृत्ती सुद्धा लक्षात ठेवा, 73वा मिस युनिव्हर्स पुरस्कार जो आहे त्याने सन्मानित करण्यात आलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर जर बघितलं तर नायजेरियाच्या चिंडिमा अदेस्तिना या दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोच्या मारिया फर्नांडा बेल्ट्रान या तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे. आता बघा, ज्या काही मिस युनिव्हर्स असतात तर त्या प्रत्येक देशाची जी मिस इंडिया असते, समजा भारताची मिस इंडिया, त्यानंतर मिस नायजर, मिस मेक्सिको, या सगळ्या देशाच्या आपण जर बघितलं तर जो सौंदर्य किताब जिंकलेल्या महिला यामध्ये पार्टिसिपेट करत असतात. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. तिसरा क्वेश्चन बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे?
तर बघा मित्रांनो, जे नॅशनल इंटेलिजन्स आहे म्हणजे तिथली जी काही गुप्तहेर संघटना आहे, तर तिचे आपण म्हणूया संचालक म्हणून आपले जे डोनाल्ड ट्रम्प आहे, ठीक आहे, तर त्यांनी तुलसी गबार्ड यांची नियुक्ती केली आहे. तुलसी गबार्ड जे आहे मित्रांनो, ते भारतीय वंशाच्या आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे या भारतीय नाहीये, आपण जर बघितलं तर भारतीय जे काही कपल होते तर ते अमेरिकेमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांना जे बाळ झालं ते आहे तुलसी गबार्ड, ठीक आहे. तर या आपण म्हणूया की या भारतात जन्म झाला आणि त्या बाहेर गेल्या नाही, या जन्म झाल्यापासून अमेरिकेचे आहे, ठीक आहे. तर एवढा एक मुद्दा मला तुम्हाला याच्या माध्यमातून सांगायचा होता. तर तुलसी गबार्ड जे आहे तर त्या नॅशनल इंटेलिजन्सच्या अध्यक्ष बनल्या. सुरुवातीला मित्रांनो त्या डेमोक्रेटिक पार्टीच्या होत्या, पण त्यांनी नंतर पक्ष बदलला आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा जो काही रिपब्लिकन पक्ष आहे तो त्यांनी जॉईन केलेला आपल्याला बघायला मिळतो. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, तुलसी गबार्ड या ऑलरेडी माजी सैनिक राहिलेले आहे. त्यांची नियुक्ती आफ्रिका खंडामध्ये ऑलरेडी झालेली आहे. तिथे त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे आणि मग त्यांना ऑलरेडी फील्ड एक्सपिरियन्स आहे. त्यामुळं त्या आता तिथल्या इंटेलिजन्स एजन्सीच्या अध्यक्ष म्हणून काम करणार आहे. यानंतर चौथा क्वेश्चन बघा, अगेन महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. 14 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या संस्थेद्वारे निर्मित 75 किमी गाइडेड पिनाका मल्टी बॅरल रॉकेट सिस्टमची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली? तर बघा मित्रांनो, कोणत्या संस्थेने चाचणी केली? तर ही चाचणी जी आहे ती DRDO ने केलेली आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO जी आहे तर तिने पिनाका मिसाईलची यशस्वी चाचणी केली. पिनाका मिसाईलची रेंज आपल्याला विचारली जाऊ शकते, तर ती रेंज आहे मित्रांनो 75 किलोमीटर, ठीक आहे. पिनाका मिसाईल जी आहे तर यासाठी पिनाका हा शब्द आपण वापरलेला आहे, ठीक आहे. मी तुम्हाला मिसाईल दाखवतो कसं दिसतं ते. हे बघा, हे आहे पिनाका मिसाईलची सिस्टम आणि यासाठी आपण जो पिनाका शब्द वापरलेला आहे तर पिनाका जे आहे ते शिवधनुष्य जे आहे मित्रांनो, ठीक आहे, भगवान महादेव देवाचं जे काही धनुष्य आहे, ठीक आहे, शंकराचं जे धनुष्य आहे शिवधनुष्य जे आहे तर त्याचं नाव पिनाका आहे आणि मग त्यावरून आपण या रॉकेट सिस्टमला पिनाका हे नाव दिलेलं आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. याची रेंज लक्षात ठेवायची 75 किलोमीटर. चाचणी कोणी केली? DRDO ने केली, ते लक्षात ठेवा. DRDO ची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. डॉक्टर समीर कामत जे आहे ते अध्यक्ष आहे आणि स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स असा DRDOचं बोधवाक्य आहे. मित्रांनो, DRDOचे जे काही महत्वाचे करंट अफेअर्स आहे DRDO विषयी ते जाणून घेऊया. बघा मित्रांनो, टँक जोरावर, ठीक आहे, जो काही टँक असतो, रणगाडा असतो जोरावर, यशस्वी चाचणी कोणी केली? तर DRDO ने जोरावर नावाचा टँक जो आहे तो बनवलेला आहे. त्यानंतर दुर्गा 2 नावाचं एक आपण म्हणूया शस्त्र DRDO ने बनवलेलं आहे. तर हे कसं आहे? तर स्वदेशी लेझर शस्त्र आहे. लेझरच्या साहाय्याने हे काय करू शकतं? ड्रोन उडवू शकतं, विमानं उडवू शकतं, ठीक आहे. त्यानंतर स्वदेशी असॉल्ट रायफल, उग्रम नावाच्या रायफल जे आहे तर त्या अलीकडे कोणी लॉन्च केल्या? DRDO ने. त्यानंतर अग्नि प्राईम नावाचं जे मिसाईल आहे तर ते कोणी बनवलं? तर DRDO ने बनवलं. त्यानंतर DRDOचा स्थापना दिवस कधी असतो? तर 1 जानेवारीला असतो आणि 2024 मध्ये कितवा सेलिब्रेट करण्यात आला? 66वा. यानंतर पुढे जाऊया. मध्यम श्रेणी मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युअर चाफ रॉकेट, ठीक आहे. तर बघा, याला शॉर्टकट मध्ये MOCR म्हणून ओळखलं जातं. तर हे जे रॉकेट आहे हे नौदलाला कोणी सुपूर्त केलं? तर DRDO ने सुपूर्त केलेलं आहे. आणि दुसऱ्या टप्प्यातील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी कोणी केली? DRDO ने. मोस्टली आपले जे काही शस्त्र वगैरे असतात तर आपण जर आयात करत नसेल तर ते मोस्टली DRDOच बनवत असतात. यानंतर पुढे जाऊया. दुबई स्पोर्ट काउन्सिलचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, दुबईमध्ये ॲज अ स्पोर्ट अँबॅसेडर म्हणून भारतातील 2 व्यक्तींची इथं काय करण्यात आलेली आहे? स्पोर्ट अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते म्हणजे हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा. त्याचबरोबर जर आपण बघितलं भारताच्या व्यक्ती व्यतिरिक्त खबीब नूरमगोमेदोव्ह आणि त्याचबरोबर पेट्रिस एव्हरा, तर हे 2 व्यक्ती जे आहे यांची अजून काय करण्यात आलेली आहे? अशा 4 व्यक्तींची दुबई स्पोर्ट काउन्सिलने ॲज अ स्पोर्ट ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. स्पोर्ट ब्रँड अँबॅसेडर काय असणार आहे? तर बघा, दुबईमध्ये जे काही खेळाचं आयोजन केलं जाणार आहे तर त्याचे ऍड्स वगैरे जे करणारे तर ते हे व्यक्ती करतील. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर समजा त्याचे पोस्टर वगैरे जे असतील तर ते हे व्यक्ती जे आहेत ते त्यांच्या पोस्टरवर असतील. दुबईच्या
दुबईमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पोर्ट्सचं प्रमोशन करणार आहे आता हे व्यक्ती 4. ठीक आहे, त्यामध्ये सानिया मिर्झा आणि हरभजन सिंग या दोघांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारत आणि कोणत्या देशाने भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न तंत्रज्ञानाचा सामंजस्य करार केलेला आहे? तर आपल्याला इतके दिवस युनिकॉर्न कंपनी माहित होतं मित्रांनो, युनिकॉर्न कंपनी माहित होतं. ठीक आहे, युनिकॉर्न कंपनी काय असतं, तर ज्या कंपनीचं भाग भांडवल $1 बिलियन होतं त्याला आपण युनिकॉर्न कंपनी म्हणतो. पण मित्रांनो युनिकॉर्न नेमकं काय असतो हे मी तुम्हाला पहिले सांगतो. तर युनिकॉर्न म्हणजे घोड्यासारखाच आपण एक इमॅजिनेशन मध्ये, ठीक आहे, खरं आहे खरं नाहीये तो. ठीक आहे, तर इमॅजिनेशन मध्ये घोड्यासारखाच प्राणी आहे, पण त्याचे आपण जर बघितलं त्याला एक शिंग आहे आणि ते शिंग मध्यभागी आहे, तर त्याला काय म्हटलं तर युनिकॉर्न म्हटलं जातं. बऱ्याचशा मूवी मध्ये तो युनिकॉर्न वगैरे दाखवला जातो. तर तो जो युनिकॉर्न आहे, ठीक आहे, तो जो युनिकॉर्न आहे त्यावरून जहाजांशी संबंधित इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय बघायला मिळेल, तर इथं एक अँटेना बघायला मिळेल. इथं जो आहे तो जहाजांवरचा एक अँटेना बघायला मिळेल. तर याला सुद्धा काय म्हटलं तर युनिकॉर्न म्हटलं जातं. जसं की युनिकॉर्नचे जे घोड्यासारखं आपल्याला प्राणी दिसतो त्याच्या मध्यभागी शिंग आहे, सेम जहाज जे आहे त्याच्या मध्यभागी शिंग आपल्याला बघायला मिळतं. तर ही जी काही आपण म्हणूया हे जो काही अँटेना आहे तर त्याला युनिकॉर्न तंत्रज्ञान म्हटलं जातं थोडक्यात. तर त्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे, तर त्यासाठी भारताने जपान सोबत करार केलेला आहे. तर युनिकॉर्न तंत्रज्ञान जे आहे तर त्याला युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना असं त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, हा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना. आणि आपण तो करार करणार आहे, त्याचबरोबर उत्पादन सुद्धा आपण जपान आपण मिळून करणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर युनिकॉर्नला अजून एक नाव आहे नोरा 50 हे त्याचं अजून एक नाव आहे. कोणत्या राज्याच्या वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजाने रणजी ट्रॉफीच्या सामन्यात केरळचे सर्व 10च्या 10 बळी घेऊन इतिहास रचलेला आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर अंशुल कंबोज नावाचा एक खेळाडू आहे जो मूळचा हरियाणाचा आहे. याने केरळचे 10च्या 10 बळी घेतलेले आहे आणि एक वेगळा रेकॉर्ड रचलेला आहे. म्हणजे एकाच डावात त्याने काय केलं, केरळचे सगळे फलंदाज बाद करून टाकले. आतापर्यंत रणजी क्रिकेटच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदाच घडलेला आहे आणि आता हा विक्रम अंशुल कंबोज याच्या नावावर झालेला आहे. तर अंशुल कंबोज याने 2024 मध्ये कोणत्या संघाच्या विरोधात खेळताना 10च्या 10 बळी घेतले, तर केरळ संघाच्या विरोधात खेळताना त्याने 10च्या 10 बळी घेतले, हे लक्षात ठेवायचं आहे. 30 ओव्हरमध्ये त्याने 49 रन देऊन 10 बळी घेतलेले आहे. मित्रांनो क्रिकेटशी संबंधित काही चालू घडामोडी बघून घेऊया. बघा 49 वर्षानंतर आयसीसीची कोणतीही ट्रॉफी जिंकणारा देश कोणता आहे, तर तो देश आहे मित्रांनो न्यूझीलंड. तर न्यूझीलंडने अलीकडे महिलांचा T20 विश्वचषक जिंकला. त्यांनी आतापर्यंत कोणताच विश्वचषक जो आहे तो जिंकला नव्हता. ठीक आहे, म्हणजे T20चा विश्वचषक नाही जिंकला, वन डेचा नाही जिंकला. मग आपण जर बघितलं न्यूझीलंडने काय केलेलं आहे, 49 वर्षानंतर आयसीसी महिला T20 विश्वचषक जिंकलेला आहे आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेला हरवलं. याची आयोजन जे आहे ते UAE मध्ये करण्यात आलं होतं. बांगलादेशमध्ये आयोजन होणार होतं, पण बांगलादेशची परिस्थिती जी आहे ती आजकाल पाकिस्तान सारखी बनत चाललेली आहे, त्यामुळे त्याचं आयोजन जे आहे ते UAE मध्ये करण्यात आलेलं आहे. त्यानंतर JSW स्पोर्ट्स क्रिकेटचे संचालक कोण म्हणले, सौरव गांगुली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा करणारा खेळाडू जो आहे, सगळ्यात जलद धावा करणारा खेळाडू कोण म्हणला, विराट कोहली. त्यानंतर महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात जलद द्विशतक झळकावणारे खेळाडू कोण म्हणली, तर शेफाली वर्मा. त्यानंतर दीपेंद्र सिंग एरी हा नेपाळचा खेळाडू आहे, याच्या नावावर आता सगळ्यात फास्ट 50चा रेकॉर्ड झालेला आहे. त्याने 10 चेंडूतच 50 धावा जे आहे ते केलेले आहे. त्यानंतर आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे आत्मचरित्र कोणाचं आहे, तर रविचंद्रन अश्विन याचं आहे. त्यानंतर आपण मागा हा एक क्वेश्चन बघितला होता पण इम्पॉर्टंट आहे, परत एकदा बघू. आदिवासी गौरव दिनानिमित्त दिल्लीतील सराय काले खान चौकाचं नाव आता काय करण्यात आलेले आहे, तर दिल्लीमध्ये जो सराय काले खाना चौक आहे त्याचं नाव आता बिरसा मुंडा चौक करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर बिरसा मुंडा यांची 150वी जयंती लक्षात ठेवा बरं का, आपल्याला परीक्षेमध्ये 100% प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. 15 नोव्हेंबर 2024 रोजी 150वी जयंती जी आहे ती सेलिब्रेट करण्यात आली होती आणि त्या निमित्ताने आपण काय केलेलं आहे, तर जो काही कालेखाना चौक होता त्याला बिरसा मुंडा चौक असं नाव देण्यात आलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी आपण जर बघितलं बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून सेलिब्रेट केलेला आहे. यानंतर एक 9वा क्वेश्चन आहे, 38व्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये
द द फेबल या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळाला? तर बघा मित्रांनो, द फेबल हा एक चित्रपट आहे, तर याला बेस्ट मूवीचा अवॉर्ड जो आहे, याला कशाला, द फेबलला बेस्ट मूवीचा अवॉर्ड मिळाला आणि तो अवॉर्ड जो आहे तो मनोज वाजपेयी यांनी स्वीकारलेला आहे. ठीक आहे, तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड कोणाला मिळाला? तर द फेबल या चित्रपटाला मिळाला. कोणत्या पुरस्कारामध्ये मिळाला? तर 38व्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मिळाला आणि त्याचा स्वीकार कोणी केला? तर मनोज वाजपेयी यांनी त्याचा स्वीकार केला. हा जो द फेबल जो आहे यामध्ये भूमिका मनोज वाजपेयी यांची आहे, पण याचं डायरेक्शन रामा रेड्डी यांनी केलेलं आहे. ठीक आहे, तर महत्वाचं आहे. द फेबलला मुंबई चित्रपट महोत्सवामध्ये सुद्धा विशेष ज्युरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन जो आहे तो कधी सेलिब्रेट केला जातो? तर 17 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर श्रीलंकेच्या इतिहासात सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारी दुसरी महिला कोण बनली? तर त्या बनल्या मुर्दनिरूपा बिदुशिनी फर्नांडो. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर मुर्दनिरूपा बिदुशिनी फर्नांडो जे आहे तर त्या श्रीलंकेच्या इतिहासामध्ये दुसऱ्या महिला सरन्यायाधीश बनलेल्या आहे. यापूर्वी 2011 मध्ये शिरानी बंदरनायके जे आहे त्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनल्या होत्या. श्रीलंकेची राजधानी कोलंबो. ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं श्रीलंकन रुपयाचे चलन आहे. अनुराग कुमार दिसनायके हे तिथले राष्ट्रपती आहे आणि हरिणी अमरसूर्य जे आहे तर ते तिथले पंतप्रधान आहे. 12वा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, नोव्हेंबर 2024 मध्ये UN हॅबिटेट आणि शांघाय म्युनिसिपॅलिटी यांच्याद्वारे जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारं पहिलं भारतीय शहर कोणतं आहे? तर बघा, युनायटेड नेशनचं हॅबिटेट आणि शांघाय म्युनिसिपॅलिटी यांचा जो काही जागतिक शाश्वतता पुरस्कार आहे, वर्ल्ड सस्टेनेबल अवॉर्ड जो आहे तो तिरुअनंतपुरमने जिंकलेला आहे. मित्रांनो, आता 2 टेस्ट क्वेश्चन बघा. सर्व क्वेश्चन तुम्हाला समजले असेल, लेक्चरला लाईक करा. त्याचबरोबर 2 टेस्ट क्वेश्चन. 73व्या मिस युनिव्हर्स कोण बनलेले आहे आणि UN हॅबिटेट आणि शांघाय म्युनिसिपॅलिटीचा जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारं शहर कोणतं आहे? या व्यतिरिक्त लेक्चरमध्ये जे काही विचारतो ते सांगत चला, तुमचाच फायदा होणार आहे. त्याचबरोबर कंबाईन यशवंतीची बॅच सुरू आहे मित्रांनो. 30 तारखेपर्यंत या सगळ्या बॅचेसची फी कमी असणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज म्हणा, कंबाईन पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज म्हणा, राज्यसेवेची विजयश्री बॅच, फाउंडेशन बॅच, त्यानंतर BMCच्या सगळ्या बॅचेस, त्यानंतर सरळ सेवेच्या सगळ्या बॅचेस, सगळ्यांची फी सध्या कमी आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या क्वालिटी नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहे. हे सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र या ॲप्लिकेशनवर मिळतील. त्याचबरोबर आपलं इन्स्टावर आपण जर बघितलं तर पेज आहे, टेलिग्रामवर चॅनल आहे, ते सुद्धा फॉलो करा. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगायची होती की आपण करंट अफेअर्सची बॅच सुरू केली आहे अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये, ती जॉईन करायला विसरू नका. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.